जय जय रघुवीर समर्थ। आज 1 मार्च 2025 ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी तथा नारायण विष्णू धर्माधिकारी यांची जयंती। नानांचा जन्म 1 मार्च 1922 रोजी रेवदंडा येथे झाला। नानांनी अखंड दासबोधाचे निरूपण केले। त्यांनी आयुष्यभर शिक्षण, आरोग्य, समाज प्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रात अखंडपणे कार्य केलं। आणि श्री सदस्य नानासाहेबांचे श्री सदस्य आपल्याला माहित आहे, लाखो श्री सदस्य नानासाहेबांचे आहेत। धर्माधिकारी घराण्यात 400 वर्षापासून समाज प्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे। नानासाहेबांच्या घराण्याचे मूळचे आडनाव शांडिल्य होते। त्यांच्या भूतकाळातल्या 8व्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य होते। हे धर्मजागृतीचे काम स्वइच्छेने करायचे। त्या काळचे दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने धर्माधिकारी अशी पदवी दिली। तेव्हापासून आज तागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनाव लावत आले आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले आहे। म्हणजे नानासाहेबांच्या घराण्यातच समाज प्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे आणि त्यांना वारसाच मिळालेला आहे। नानासाहेबांना त्यांच्या वडिलांकडून प्रेरणा मिळाली समाज प्रबोधन करण्याची आणि मग नानासाहेबांनी समाज प्रबोधन म्हणजे प्रसिद्धीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत घेतले आणि ते अव्याहतपणे चालवले। आताही नानासाहेबांचं कार्य त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी तथा त्यांचे नातू डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांनी स्वतःलाही या कार्यासाठी वाहून घेतले आहे। आता धर्माचरणाविषयी बोलताना त्या अनुषंगाने समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण नानासाहेब धर्माधिकारी देत गेले। आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या म्हणजे नानासाहेबांची भाषा इतकी सोपी की सहज कुणालाही सुशिक्षित असो किंवा अंगठा बहादूर असो प्रत्येकाला समजेल अशा सोप्या भाषेत विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं। नाना रोज 70 किलोमीटर जाऊन निरूपण करायचे अखंड। त्यावेळेस त्या निरूपण देताना वेळेचं नाही, बंधनही नव्हतं। एवढं अखंड कार्य करत होते। अवघ्या 5 श्री सदस्यांना घेऊन ही बैठक केली होती, नानांनी सुरू केली होती। धर्म अर्थ काम आणि मोक्ष या असा सर्वांगीण पुरुषांची ओळख त्यांनी स्वतःची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली। विचार करा, नानांचं जे कार्य आहे ते तळागाळातल्या व्यक्तींना सुद्धा त्यांनी आपल्या बरोबर घेतलं। नानासाहेबांनी 1943 साली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीची स्थापना केली। या माध्यमातून सोमवार दिनांक 8 ऑक्टोबर 1943 विजयादशमी होती। या रोजी मुंबई येथील गोरेगाव येथे प्रथम श्री बैठक सुरू करण्यात आली। या संस्थेद्वारे त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार केला। त्याच्या शाखा आज भारताबाहेरील अनेक देशापर्यंत पोहोचल्या आहेत। त्या संस्थेमध्ये आज घडीला मराठी बरोबरच हिंदी, उडिया, तामिळ, बंगाली, कन्नड व इंग्रजी मधून निरूपण केले जाते। सुरुवातीला महिला व पुरुषांचीच बैठक होत असते, मात्र बालवयापासूनच संस्कार व्हावेत म्हणून बालोपासना सुरू केली। अध्यात्माचे धडे देतानाच नानांनी शेकडो खेडी आदिवासी पाड्यांची भ्रमंती करून लोकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले होते।
अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान, स्त्रियांवरील अत्याचार, जातीभेद अशा कुप्रवृत्तीवर जोरदार प्रहार करताना नानांनी सद्गुणांची पेरणी केली. त्यामुळे लाखो लोक व्यसनमुक्त होऊन परमार्थाकडे वळले. आता नानांनी जे कार्य केलं ते आपल्याला माहीतच आहे. काय हो, अखंडपणे 5 स्त्री सदस्यांना घेऊन सुरुवातीची काय हो बैठक सुरू केली. नानांचं कार्य असं आहे, 70 किलोमीटर जाऊन काय करत होते हो, 70 किलोमीटर सायकलवर प्रवास. सुरुवातीला वाहनांची काय नव्हती, सोय नव्हती. खडतर म्हणजे परमार्थ करणं एवढं सोपं नाही. आपल्याला आज या परमार्थाच्या शाखा वाढलेल्या दिसत आहेत सगळीकडे. आपल्याला हा सुगम सगळीकडे वाढलेला दिसतोय परमार्थ, परंतु त्याची सुरुवात अतिशय कठीण म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीतून झालेली आहे. कारण कसं आहे हो, समाजात एखादं चांगलं माणूस कार्य करायला गेलं की त्याला काय करतात हो, विरोध करणारे भरपूर असतात. नानांनाही विरोध झाला. भरपूर लोकांनी काय केला हो, विरोध केला. शेजारच्यांनी केला असेल, गावातल्यांनी केला असेल, इवन घरातल्यांनी सुद्धा केला असेल. म्हणजे एवढं सोपं आहे का? स्वतःला वाहून द्यायचंय, पूर्ण परमार्थात जोकायचंय, समाजकार्य करायचंय, एवढं सोपं नाहीये. परंतु नानांनी अखंड कशाचीही काय केली नाही हो कधी. सगळं समर्थांवर काय केलं, सोपवून अखंड काय केलं हो, परमार्थ केला. कठीण कितीही परिस्थिती म्हणजे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्या प्रसंगाला काय हो सामोरे गेले. ज्या वाड्या अशा ठिकाणी समाज प्रबोधनाचं कार्य केलं, ज्या ठिकाणी सरकार देखील काय होऊ शकत नव्हतं, पोहोचू शकत नव्हतं, ज्या लोकांना माणसाचा वाराच नव्हता, जिथं स्त्री पुरुष दोघंही संध्याकाळी काय करायचे हो, व्यसन म्हणजे अखंड मुलं एका साईडला, ती नवरा बायको काम करणार त्या पाड्यावरती, आणि संध्याकाळी काय हो दोघंही व्यसनांमध्ये गुंग असायचे. अशा ठिकाणी जाऊन नानांनी काय केलं हो, त्यांना श्रवण दिलं, निरूपण दिलं आणि त्यांच्या अंतरंगात आपल्या सोप्या भाषेतून बदल केला. आणि या लोकांना ग्रंथ वाचण्यासाठी काय केलं हो, यांना काही शिक्षण नव्हतं, काय नव्हतं, ग्रंथ वाचण्याची प्रेरणा दिली. ज्यातून त्यांनी काय घेतलं हो, प्रौढ शिक्षण घेतलं. त्या माणसांनी म्हणजे उपासना करण्यासाठी त्यांनी प्रौढ शिक्षण घेतलं. अशा पद्धतीनं म्हणजे एवढं कठीण कार्य जे आपल्यालाही आपणही करू शकत नाही. आपण घरातील एक माणूस आपण काय करू शकत नाही, सुधारू शकत नाही. म्हणजे या घरातील एक माणसाला सुधरवायचं म्हटलं तरी आपल्या नाकी नऊ येतं, बरोबर आहे. मग समाजातील अशी अनेक माणसं सुधरवायचे सोपं काम नव्हतं. परंतु आपल्या मधुर वाणीनं नानांनी ते काय केलं हो, सहज अंतरंगात बदल होईल असं निरूपण दिलं आणि लोकांना काय केलं व जोडलं. आणि खरोखर आजही बघा, जाऊन बघा की ज्या ठिकाणी काय हो ते बुवाबाजी वगैरे करायचे, म्हणजे लोक काय हो अज्ञानात पूर्ण अडकलेली होती, अंधश्रद्धेत पूर्ण अडकलेली. समर्थांनी स्वतःचं ब्रीदवाक्यच ठेवलंय, अज्ञान मूल हरणम. आमचा परमार्थ अज्ञानावरती अवलंबून नाहीये, अंधश्रद्धेला धरून नाहीये. जे काय असेल ते सात्विक दिलं, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. ज्या लोकांना स्वतःला कपडे घालायची कळत नव्हती, स्त्रियांना पुरुषांना, अशा ठिकाणी जाऊन त्यांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष या परमार्थाची शिकवण देणं हे केवढं मोठं कठीण कार्य आहे. हे कठीण कार्य नानासाहेबांनी स्वतः काय केलं हो, केलंच. कठीण कार्य सोपं करून दिलं. आज त्या लोकांचं काय झालं, उद्धार झाला. त्या लोकांची काय झाली व सगळ्यांची सुधारणा झाली. जे लोक संध्याकाळी म्हणजे स्त्री पुरुषांना दोघांनाही कळत नव्हतं की कसं वागायचं, कसा संसार करायचा, अशा ठिकाणी जाऊन नानांनी त्यांच्या मांडीवरती ग्रंथ दिले. हे सोपं कार्य नाही. त्यांना खूप अडचणी आल्या असतील. अहो पहिले जाण्यासाठी वाहनं नव्हती, सायकली होत्या. अक्षरशः अशी काही लोक होती की काय हो सायकल पंक्चर करून ठेवायचे.
नानांची सायकल पंक्चर करून ठेवायचे, पण नानांनी कधीही अशा लोकांकडे काय दिलं नाही व लक्ष दिलं नाही. आपल्या कार्यात कितीही अडथळे आले तरी त्या प्रत्येक अडथळ्याला बाजूला सारून नानांनी काय अविरत आपलं कार्य, अखंडपणे आपलं कार्य चालूच ठेवलं. आणि आज बैठकीच्या रूपामध्ये आपल्याला काय अखंड नाना अखंड काय देत आहेत, शिकवण देत आहेत परमार्थाची. कारण कसं श्री समर्थांनी श्री सद्गुरु चरित्र, श्रीमद दासबोध, श्री मनाचे श्लोक, श्री सद्गुरु सत्यदत्त व्रत पूजा व कथा या 4 भागांचे निरूपण समर्थांनी आपल्याला दिले आणि करायला लावले. कारण या 4 भागांच्या निरूपणाचे श्रवण केल्यानेच काय होते मानवी नीतिमूल्यांची जागृती व जोपासना होते. कायिक, वाचिक, आर्थिक व मानसिक या 4ही बाजू काय होतील, बांधल्या जातील. आत्मिक बलाची काय होईल, प्राप्ती होईल. मानव 4ही पुरुषार्थात उत्तम असा पुरुषोत्तम होईल असा विश्वास नानांना होता. म्हणून नानांनी ही काय बैठक सुरू केली. या समर्थ सांगतात, नानासाहेब सांगतात की या 4ही ग्रंथातील निरूपणाचे श्रवण अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण या ग्रंथाची विभागणी ज्ञान, कर्म, उपासना या त्रयीत केली आहे. ग्रंथ पण निवडलेत. ते ग्रंथ कसे कोणते आहेत समर्थांनी सांगितलं. कोणते ग्रंथ आहेत? श्री सद्गुरु चरित्र, श्रीमद दासबोध, श्री मनाचे श्लोक, श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा व कथा. या 4ही ग्रंथांची विभागणी कशावरती केली आहे? ज्ञान, कर्म, उपासना. आणि यातील विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रत्येक ग्रंथाची सुरुवात मंगलाचरणाने केली आहे. म्हणून समर्थ म्हणतात, नानासाहेब म्हणतात, आपल्याला सांगून गेलेत की त्यासाठी प्रथम मंगलाचरण म्हणजे काय हे प्रथम काय केलं पाहिजे, समजावून घ्यायला हवं. देवाचे न प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे ते ते अत्यंत श्लाघ्यवाने या नाव प्रासादिक. त्याचे भक्तीचे कौतुक तया नाव प्रासादिक. सहज बोलता विवेक प्रगट होय. आपल्या आचरणात मांगल्य पावित्र्य येण्यासाठी, अंतरशुद्धी होण्यासाठी प्रासादिक निरूपण अत्यावश्यक आहे. हे नानांनी ओळखलं होतं. म्हणूनच आपल्याला काय दिलं अखंड नानांनी निरूपण आपल्याला देत आहेत. जन्मता जायते, कारण जन्मता जायते अज्ञान, संस्कारे ज्ञान उच्चते. यासाठी श्री सेवा दास्य भक्तीतून मांगल्य प्राप्त होईल. याचाच अर्थ उपासनेचा मोठा आश्रय प्राप्त झाल्याशिवाय कुणीही शुद्ध पवित्र मंगल होणार नाही. म्हणजे समर्थांनी नानांनी काय आपल्या निरूपणातून दाखवून दिलं की जन्माला येताना प्रत्येक जण सोबत अनेक ऋणे घेऊन आलाच आहे. ही ऋणे म्हणजे मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे ऋण अशी कित्येक ऋणे प्रत्येकाच्या डोक्यावर आहेत. आणि त्यातून याच जन्मी काय व्हायचंय मुक्त व्हायचंय. आता ही ऋणे फेडायची तर प्रत्यक्ष त्या ऋणांचे स्मरण हवे व ती फेडायची पात्रताही हवी. ही पात्रता प्राप्त होण्यासाठी मानवी नीतिमूल्यांची काय जोपासना करायला हवी. त्यासाठी विनय नम्रता हवी आणि यासाठी श्रवण, मनन, निजध्यास या त्रिवेणी संगमावर नित्य स्नान घडायला हवे. म्हणजे शेवटपर्यंत काय होईल, श्री सेवा दास्य भक्तीमध्ये राहायला हवे. आणि याचा श्री गणेशा बालपणापासूनच काय व्हायला हवा. असे झाले तरच ही ऋणे काय होतील, फेडता येतील, अन्यथा नाही. नानांनी हे सांगितलंय. परमेश्वराने मनुष्याला उत्तम देहाच्या रूपाने काय बहुमूल्य ठेवे दिले आहेत व या ऋणातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी याच जन्मात दिली आहे. मात्र या संधीचा उत्तम लाभ प्रत्येकाने उपासनेतून उठवला पाहिजे. इंद्रियांना श्रवणाचे वळण आतापासूनच लागले पाहिजे. कारण मनुष्याचे सर्वतोपरी कल्याण कशात आहे श्रवणातच आहे. असा हा काय आहे, श्रवणाचा अधिकार आहे. म्हणून समर्थांनी श्रवण, आपण म्हणतो बैठक का सुरू केली असेल, त्याचा महत्वाचा काय आहे तर
मनुष्याचे सर्वतोपरी कल्याण श्रवणातूनच आहे. कारण श्रवणे होय उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती, श्रवणे पाविजे निवृत्ती अचळ पद, श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती विषयांची, श्रवणे घडे चित्त शुद्धी, श्रवणे होय दृढ बुद्धी, श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची. म्हणून समर्थ काय म्हणतात, श्रवणानेच हे सर्व काय होऊ शकतात. हे ऋण फेडण्याची पात्रता पाहिजे ना देहाकडं. प्रत्येक समाज, प्रत्येक ऋण आपल्या प्रत्येक मनुष्य देहावरती काय आहे हो, ऋण आहेत. ती ऋण फेडायची म्हणजे ह्याच जन्मात फेडली पाहिजेत. आणि ती फेडायची पात्रता कशातून निर्माण होणार आहे हो, श्रवणातून. कारण श्रवणामुळे काय होते, भक्ती निर्माण होते, निवृत्ती निर्माण होते आणि आसक्ती, श्रवणे तुटे आसक्ती विषयांची, जी विषय विकारांची आसक्ती आहे ती काय होते हो, कमी होते. श्रवणे घडे चित्त शुद्धी, श्रवणे होय दृढ बुद्धी, श्रवणे तुटे उपाधी अभिमानाचे. जो काय आपल्याकडं जे काय पद वगैरे असतात त्याचा जो अभिमान आहे, अहंकार आहे, तो काय पडतो, गळून पडतो. एवढी ताकद त्या काय आहे, श्रवणात आहे. म्हणून नानासाहेबांनी काय केली हो, बैठक सुरू केली आपल्यासाठी. म्हणून श्रवण देतात. म्हणजे निरूप प्रत्येक आठवड्याला का श्रवण आहे, त्याचं कारण आहे. कारण काय हो, श्रवणे होय उत्तम गती. म्हणून समर्थ काय म्हणतात की जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैचा हो परमार्थ, मागे केले तुतके व्यर्थ, श्रवणे विन होय. नाही, श्रवण जिथं नाही तिथं परमार्थ घडू शकत नाही. आणि मागे केले तितके व्यर्थ काय हो, श्रवणी विन होय. म्हणून समर्थ म्हणतात की काय हो, आतापासूनच आपण काय राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. नानासाहेब आपल्यामध्ये म्हणजे श्रवण निरूपणाच्या रूपामध्ये अजूनही आपल्यामध्ये काय करत आहेत, अविरत कार्य चालूच आहे ना त्यांचं. समाजप्रभ त्यांनी जे मूळ रोवलेली आहेत श्रवणाची, निरूपणाची, ते अजूनही त्याचा वटवृक्ष काय झालाय हो, सगळीकडे पसरलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात की, म्हणून नानासाहेब म्हणतात, आता यासाठी आतापासूनच सावध राहिलो तरच महद्भाग्य हाताशी आले, परंतु भोगू नाही जाणितले असे होणार नाही. म्हणूनच बहुत जन्माचा शेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोकट, नीती न्याये. याचाच अर्थ परमेश्वराला मनुष्याकडून काय अपेक्षित आहे. नानासाहेब म्हणतात की काय हो, आपल्याला मिळालेला हा नरदेह हा अनेक जन्मांचा शेवट आहे. अनेक जन्म म्हणजे बहुत जन्मांचा शेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वरथावे चौकटने. म्हणजे किती सोप्या सरळ, म्हणजे नानांनी हे आपल्याला काय केलं हो, समजावून सांगितलं. नाही तर आपल्याला तरी परमार्थ काय कळलं असतं, काहीच कळलं नसतं. आपले एवढी पात्रता नाही की आपण काय हो परमार्थ करू शकू. परंतु नानांनी आपल्याला काय हो परमार्थ करायला शिकवलं. म्हणून समर्थ म्हणतात, परमेश्वराला आपल्याकडून काय अपेक्षित आहे. आयुष्य हेची रत्नपेटी, त्या माझे भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी. हे समर्थ श्री समर्थ आज्ञाच आहे आपल्याला. काय हो, आयुष्य हे काय आहे, रत्नपेटी आहे, त्या माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी. परमेश्वराला आपल्याकडून नारळ पेढे तसे काही अपेक्षा नसते. 4 पायाचं लागत नाही, 2 पायाचं लागत नाही, कुठल्याच पायाचं काय देवाला लागत नाही. देवाला काय लागतंय हो, जे आपल्या आतमध्ये जे कवित्व आहे, म्हणजे परमेश्वराची स्तुती करण्याचं जे सामर्थ्य आहे, ईश्वरी त्या माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी. परमेश्वराला काय नाही, त्याचं काय करायचं हो, फक्त भजन कीर्तन श्रवण निरूपण. म्हणजे त्याला काय अभिप्रेत आहे आपल्याकडून, फक्त आपल्या अंतरीचा भावार्थ उत्तमाचा पाहिजे, त्याला दुसरं काहीही लागत नाही. आणि हे नानांनी सहज सांगितलं हो. एक जण काय हो आला आणि काय म्हणाला की मला देव सोडवायचा आहे. नाना मला 50,000 रुपये पाहिजेत. नाना म्हणले कशासाठी रे. अहो मला देव सोडवायचा आहे. देव सोडवायचा आहे म्हणजे, हो देव सोडवायचा आहे. बर, नाना म्हटले ठीक आहे बाबा, देव सोडवताना मला बोलव, कारण देव सोडवताना तरी मला दिसल. कारण माणसात बघा किती अंधश्रद्धा असते. नाना म्हटले
अरे मग देव सोडवायचा म्हटले, देव बांधलेला असेल ना. नाही हो, ते वेगळा विधी असतो. मग नाना म्हणले, मग देव सोडवायचा आहे म्हटल्यानंतर तो बांधलेला दिसेल ना मला. मला दाखवाय, मला बघायचा आहे देव, बांधलेला देव मला बघायचा आहे. त्या व्यक्तीला नाना काय म्हणतायत हे लक्षात आलं आणि तो नानांना शरण गेला आणि म्हटला की नाना, माझे 50,000 रुपये वाचले. मला कळलं आता की देव बांधलेला नसतो. कारण का हो, देवाला बांधण्याचा अधिकार आपला आहे का? आणि देवाला कोण बांधू शकतो? या विश्वात कुणाची ताकद आहे का देवाला बांधायची? परंतु अंधश्रद्धेपोटी माणसं काय हो, तुमचा देव बांधला गेलाय, तुम्हाला हा विधी करावा लागेल, एवढा खर्च आहे, असा आहे तसा आहे. म्हणजे अंधश्रद्धेपोटी तो 50,000 खर्च करायला चाललेला. नानांनी त्याला काय केलं हो, सहज सोडवलं. काय केलं? सहज सोडवलं. आणि म्हणून समर्थ काय म्हणतात की 4 ग्रंथ जे दिलेत समर्थांनी, या ग्रंथांचे नियमित श्रवण घडलं, नित्य उपासना, सदविचारी आचार यांचे महत्व ओळखून मनुष्य आत्मबुद्धीकडे आला तरच त्याच्या काय हो, जीवनाचे सार्थक आहे. कारण का हो, अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी. याचसाठी भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजास उद्धारावे, हरिभक्ती करोनी. म्हणून समर्थ काय म्हणतात, अनेक जन्मीचं पुण्य जोडल्यानंतरच आपल्याला काय घडतो? परमार्थ घडतो. आणि म्हणून भल्यानं काय करावं? परमार्थी भरावं, शरीर सार्थक करावं, पूर्वजास उद्धरावे, हरिभक्ती करोनी. आणि श्री समर्थ कृपेने आताही तेच कार्य सर्व संतांच्या वाङ्मयावरील निरूपणाद्वारे सर्व थरातील तळागाळाच्या स्त्री पुरुषांना, आदिवासी गिरिजनांना, तसेच राष्ट्राचे भावी आधारस्तंभ जी लहान मुले यांनाही बाल संस्कार मार्गदर्शनाद्वारे अज्ञान मूल हरणम या उक्तीनुसार अज्ञान, कुकर्म, कुविचार, कुसंग यांचा अंतकरण मन बुद्धीवरील पगडा झुगारून रंजल्या गांजल्याला जवळ करण्याचे, त्यांना धीर देण्याचे, त्यांचा ढळमळीत झालेला आत्मविश्वास उभा करण्याचे कार्य श्री समर्थ प्रासादिक आध्यात्मिक सेवा समिती रेवदंडा येथे काय आहे हो, अखंड चालू आहे. हेतू काय आहे? हेतू हाच की मानवी नीतिमूल्यांची जोपासना व्हावी, राष्ट्रीय एकात्मता टिकावी व आत्मिक बलाची उन्नती होऊन वसुधैव कुटुंबकम अशी स्थिती प्राप्त व्हावी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अशा या विश्वव्यापक उपासनेला आमचे कोटी कोटी प्रणाम. बघा केवढं मोठं कार्य नानांनी आपल्यासाठी काय केलंय, करून ठेवलंय. हा परमार्थ म्हणजे मिळणं हे आपलं काय आहे हो, महत्भाग्यच म्हणावं लागेल. कारण धर्म, अर्थ, काम, मोक्ष कोणी कळवून दिला आपल्याला? हे शब्द देखील माहीत नव्हते. विचार करा, आपण जर हा परमार्थ नसता, हे निरूपण नसतं, हे श्रवण नसतं, हा ग्रंथ नसता, नानांनी हे सहजपणे सांगितलेलं नसतं, हे समाज प्रबोधनाचे कार्य केलं नसतं, तर आपल्याला हे सगळं मिळालं असतं का? हा विचार करा. म्हणून नाना काय म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. लहानपणापासूनच काय केलं पाहिजे हो, हे संस्कार लहानपणापासूनच घडले पाहिजे. बालमन हे कोवळे असते, त्यावर जे संस्कार आपण करू तेच संस्कार त्याचा भावी काळ काय करत असतात, ठरवीत असतात. हे वय सुसंस्कारित करणे हे प्रत्येकाचं काय आहे, कर्तव्य आहे. याच वयात जाणीवेतून श्रवण घडले तरच बालमन काय होईल व सुसंस्कारित होईल. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वता नावडो. म्हणजे सुसंगती लाभण्यासाठी जा सद्गुरूशी शरण. सद्गुरूंमुळे आपल्याला श्रवणाचा काय होतोय, लाभ होतो. त्यातूनच आपल्या अंतकरणात सर्वांविषयी प्रेमभाव काय होतोय हो, जागृत होतो. आपली कर्तव्य काय आहेत याची आपणास ओळख होते. सद्गुरूंविषयी सादर समर्पणाची भूमिका बालपणापासूनच निर्माण झाली की तो बालक आई वडिलांनाही आदरपूर्वक वागविल
गुरुजनांचा आचार्यांचा अनादर करणार नाही. आलेले अतिथी पाहुणे आपल्यापेक्षा वयाने व मानाने वडीलधारी असणाऱ्या मंडळींना तो प्रेमाने जिंकेल. या वयातच हे संस्कार बालसंस्कार मार्गदर्शनाच्या स्वरूपात घडणार आहेत. मार्गदर्शन करणारा कोण आहे? सद्गुरू आहे. म्हणून बालमनांवर विषयांचा पगडा एकदा बसला की त्यातून ते सगुण बाहेर पडणे मुश्किल. म्हणून सद्गुरूंची उपासना या वयातच झाली आणि सद्विचार व सदाचाराची बीजे या वयातच पिंडात पेरली तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. पिंडामध्ये पेरणी सत्वगुणाच्या संवर्धनाची केली तर सत्वगुणे उत्तम गती प्रत्येकाला मिळणार हे निश्चित आहे. आपल्याला जे जे सगुण भेटेल ते ते भगवंत स्वरूप आहे ही संकल्पना रुजवण्यासाठी बालवयातच काय हो सद्बुद्धीची जागृती केली पाहिजे. सत्कर्म आचाराचा पाया बालमनामध्ये याच वयात रूढ झाला तर त्यांचा भावी काळ ऐश्वर्य संपन्न नीती संपन्न व चारित्र्य संपन्न होणार आहे. यावर विश्वास ठेवून सद्गुरु आज्ञेने काय करा? समर्थ म्हणतात यावर विश्वास ठेवून श्रवण करा. म्हणजे बाल वयापासूनच काय करावं? श्रवणाला सुरुवात करा. असं नानांचं काय आहे? शिकवण आहे. कारण का हो बाल मनात एवढं बालवयातच एकदा घडलेले संस्कार परत काय होत नाहीत. मुलं विसरत नाहीत. एकदा सत्कर्माची जोड मिळाली मुलांना की मुलं काहीही विसरत नाहीत. म्हणून आज नानासाहेबांची जयंती नानांची जयंती या जयंती निमित्त जेवढे शब्द आपण म्हणजे जेवढं त्यांच्याविषयी सांगू तेवढं काय आहे हो कमीच आहे. कारण कलियुगामध्ये एवढं सत्कर्माचं कार्य अखंडपणे नानांनी केलंय आणि तेही कसं हो निस्वार्थपणे निष्काम श्री सेवा दास्यभक्ती नानांनी अखंडपणे केली. म्हणून आज आपण काय करतोय हो आपल्याला जो परमार्थाची वाट मिळाली. दासबोध ग्रंथाचं जे आपण निरूपण करतोय सहज सोप्या भाषेमध्ये हे कुणी करायला शिकवलं? कुणी एवढा दासबोध ग्रंथ उलगडून दिला? तर त्याचं सर्व श्रेय कोणाला जात आहे हो? नानांना जात आहे. कारण नानांनी आपल्या सोप्या सुंदर भाषेत काय केलं हो? अखंड परमार्थ केला. आणि म्हणून कोटी जेव्हा त्यांना म्हणजे त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं म्हणजे नतमस्तक व्हायलाच पाहिजे. कारण का हो आपल्याला त्यांचे कोटी उपकार आहेत आपल्यावरती की आज हा परमार्थ नानांनी आपल्यासाठी काय केला? उभा केला. अशा तीर्थरूप ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांना काय हो त्रिवार काय हो अभिवादन. कारण कोटी कोटी प्रणाम. असा म्हणजे या देहानं अखंडपणे काय केलं हो अखंडपणे काय केलं? निष्काम श्रीसेवा दास्यभक्ती केली. आणि निष्काम श्रीसेवा दास्यभक्ती दुसऱ्यालाही करायला शिकवलं. हे सर्वात मोठं कार्य नानासाहेबांनी केलंय. आणि कोणत्याही म्हणजे कधीही भेदभाव केलेला नाही. तळागाळातील कोणत्याही व्यक्तींना काय केलं हो बाहेर काढलं. कशातून? दुष्कर्मातून बाहेर काढण्याचं कार्य अविरतपणे नानांनी केलंय आणि अजूनही करतच आहेत.